सो आजच्या डे 2 गर्भसंस्कार आणि प्रेग्नन्सी केअर सेशन मध्ये आपण सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट हा आज शिकणार आहोत, जो की नेहमी लिहून ठेवायचा तुम्ही. आता तुमच्या पेपरवर लिहून ठेवा तुम्ही की प्रेग्नन्सी जी आहे ती महिन्याऐवजी आठवड्यांमध्ये मोजायला शिकायची आहे आपल्याला. ठीक आहे. सो प्रेग्नन्सी सगळीकडे तुम्हाला वर्ल्डमध्ये प्रत्येक डॉक्टर तुम्हाला आठवड्यानुसारच तुम्हाला ट्रीटमेंट देणार. प्रत्येक सोनोग्राफी आहे, ट्रीटमेंट आहे, त्यानंतर इंजेक्शन्स काही असतात, हे सर्व वीक वाईज असतात, आठवड्यानुसार असतात. तर त्यामुळे आठवडे लक्षात ठेवणं हे खूप गरजेचं आहे. सोनाली and रत्ना, I will be muting you. सो आता आठवडे कसे लक्षात ठेवायचे, तर त्यासाठी पण काही ऍप आहेत किंवा तुमचा जेव्हा आठवडा एखादा कंप्लीट होतो, तुम्ही जर समजा तुमचं कॅलेंडर जे आहे त्यावर जर मार्क केलं, काय मार्क करायचं आहे तुम्हाला की तुमचा शेवटचा जो पिरियड होता त्याचा पहिला दिवस जो आहे तो कधी होता हे मार्क करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा तुमची 29 जून असेल, ठीक आहे, 29 जून जर तुमची मागची जर पाळी तुमची 29 जूनला आलेली असेल, तर जर तुम्ही कॅलेंडरवर पाहिलं तर डे येतो मंगळवार. ठीक आहे. तर मंगळवार जो आहे, मग याचा अर्थ हा की प्रत्येक मंगळवारी एक आठवडा कंप्लीट होतो. ठीक आहे. तर असंही लक्षात ठेवू शकता, काल निर्णयवर तुम्ही नेहमी मार्क करून ठेवायचं, ज्या दिवशी शेवटचा पिरियड आलेला असतो त्या दिवशी एक एक आठवडा पुढे जाते प्रेग्नन्सी. ठीक आहे. सो आणि प्रेग्नन्सीचे ऍप्स आहेत, तुम्हाला मी काही ऍप पण सांगणार आहे की ज्यामध्ये तुम्ही रजिस्टर व्हायचं आहे आणि तुम्हाला कितवा आठवडा सुरू आहे, त्या आठवड्यामध्ये बेबीची ग्रोथ कशी आहे, काय काय ग्रो होतं त्या प्रेग्नन्सीमध्ये आणि काय इम्पॉर्टन्स असतं, काय महत्व असतं त्या प्रेग्नन्सीचं, त्या आठवड्याचं, हे तुम्हाला लक्षात येईल मग. ठीक आहे. सो आठवडे यासाठी सुद्धा लक्षात ठेवायचे की म्हणजे तुमचे कुठले टेस्ट, तुमची व्हिजिट डॉक्टरची, तुमच्या बाकीचे जे काही इंजेक्शन्स वगैरे असतात ते मिस होणार नाही. नेक्स्ट अजून एक महत्वाची गोष्ट आहे आठवड्यांशी रिलेटेड, ती म्हणजे दर आठवड्याला ज्या पद्धतीने बाळाची वाढ होते. फॉर एक्झाम्पल 12व्या आठवड्यापर्यंत बाळाचे सगळे जे अवयव असतात ते कम्प्लिटली फॉर्म होतात. म्हणजे जसं मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं की जो पूर्ण स्ट्रक्चर आहे बेसिक, ठीक आहे, जसं एक घर जेव्हा आपण बनवतो तर घराचा जो पाया असतो, फाउंडेशन जे असतं ते तयार होणं, आणि जे काही भिंती आणि पिलर्स असतात, पिलर्स जेव्हा तयार होतात तर तो जो फ्रेमवर्क आहे तो 12 आठवड्यामध्ये तयार होतो, जो की कधी चेंज होऊ शकत नाही. ठीक आहे. आणि म्हणून 12 आठवड्यापर्यंत काळजी घेणं हे जास्त गरजेचं आहे. सो दर आठवड्याला जे काही अवयव तयार होत असतात किंवा ज्या अवयवाची ग्रोथ होत असते हे फिक्स असतं प्रत्येकाचं, प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये त्याच्यामध्ये बदल होत नाही. ठीक आहे. म्हणून त्यानुसार त्या त्या आठवड्यासाठी एक स्पेसिफिक मंत्र असतं. ठीक आहे. आज आपण अध्यात्म, जसं आता मागे मी लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं की आपण अध्यात्म बद्दल आज बोलणार आहोत आणि कुठली पुस्तकं वाचायची प्रेग्नन्सीमध्ये, कशा पद्धतीने वाचायची, एक कॉन्शियस प्रेग्नन्सी म्हणजे काय असतं, स्ट्रेस आपला कसा कमी ठेवायचा आहे, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो जेव्हा आपण जे म्हणतो की आता प्रेग्नन्सी आहे तर तुम्हाला कोणी भेटलं तर पहिली गोष्ट हे सांगणार की चांगली पुस्तकं वाचायची असतात. ठीक आहे. सर्वात अगोदर हे म्हणजे एक रूलच आहे, ऍज अ रूल, की तुम्ही बालाजी तांबेंचं पुस्तक आणणार आणि ते वाचायला सुरू करणार. ते पुस्तक आणलं आणि शेल्फ मध्ये ठेवलं की आपल्याला लगेच वाटतं की चला आता प्रेग्नन्सी खूप छान होणार आहे आपली. ठीक आहे. सो एक लक्षात ठेवा की कुठलंही जे पुस्तक आहे ते तुमची प्रेग्नन्सी अफेक्ट करणार नाहीये. जे तुम्ही त्यातून शिकणार आहात, वाचणार आहात, जे तुम्ही त्याचं अनुकरण करणार आहात त्याच्यावरूनच फरक पडणार आहे. ठीक आहे. आणि मी पहिल्या लेक्चरमध्ये जसं सांगितलं की गर्भसंस्कार हा वर्ड थोडासा मिसमॅच वर्ड आहे. गर्भावर संस्कार आपल्याला डायरेक्ट पाडता येत नाही, आपल्याला गर्भिणीवर संस्कार पाडायचे आहेत. ठीक आहे. सो 9 महिने जे असतात त्यापैकी 1-1.5 महिना तर आपल्या सुरुवातीला नकळत निघून जातो, तो तर आपल्याला हार्डली आपण नोटीस करतो.
साधारण 7.5 जे महिने असतात त्या पिरियडमध्ये तुमचा स्केड्यूल प्रॉपर बनवणं, तुमचं जे काही दैनंदिन जीवनात जे काही रुटीन असतं तुमचं जे काही ते व्यवस्थित करणं, खाणंपिणं व्यवस्थित करणं, चांगले विचार करणं, चांगल्या गोष्टी फॉलो करणं, चांगल्या गप्पा मारणं, सत्संग वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी काही असतात ना ह्या सगळ्या करून तुम्ही गर्भिणीचा संस्कार करत आहात हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर स्वतःला थोडंसं आपल्याला बदलायचं आहे विदाउट अदर्स नोटिसिंग दॅट. तुम्ही काहीतरी करत आहात आणि घरातले जर सगळे व्यक्ती जर विचारायला लागले की ठीक आहे आता तू काय नवीन शिकली, आता तू तर ठरवलं होतं हे करायचं आहे आणि मग तू हे का फॉलो करत नाही, तू लवकर सकाळी का उठत नाही, हे पुस्तक का नाही वाचत, तर प्लीज सगळ्यांना हे सांगायचं आहे की ह्या गोष्टी ग्रॅज्युअली येणार आहेत. तुम्ही पहिल्यांदा मोस्ट ऑफ द टाइम्स लाईक तुम्ही सर्व आय थिंक फर्स्ट टाइम किंवा सेकंड टाइम प्रेग्नेंट असाल, तर त्यामुळे जेव्हा आपल्याला कुठलाही चेंज करायचा असतो, रेझोल्युशन बनवायचं असतं, तर त्यात सुरुवातीला जे आहे ते थोडंफार तुम्हाला कंटाळा येणार आहे. ठीक आहे, आणि म्हणूनच हा कंटाळा येऊ नये यासाठी आपण काही टिप्स डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, जेणेकरून सगळं फॉलोही होईल आणि तुम्हाला याचा कंटाळा येणार नाही. फर्स्ट थिंग, अध्यात्म जेव्हा आपण म्हणतो, गर्भसंस्कार आपण जेव्हा म्हणतो, तर का अध्यात्म वाचायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला एक रिझन सांगते मी की का प्रेग्नेन्सी मध्ये वाचलं जातं हे मोस्टली. जेवढं मी आतापर्यंत पुस्तकातून वगैरे जेवढं मला लक्षात आलेलं आहे ते मी डिस्कस करते तुमच्याशी. पूर्वी कसं असायचं ना की स्त्रिया म्हणजे त्या घरातले सगळे कामं करणं किंवा मुलांकडे बघणं, हसबंडची काळजी घेणं, घरातल्या सर्व व्यक्तींची काळजी घेणं, स्वयंपाक, चूल मूल वगैरे हे सगळे यामध्येच गुंतलेले असायच्या. अगदी 8-9 वर्षाच्या असताना तेव्हापासून ते त्यातच गुंतलेले असायचं, फक्त किचनमध्ये आणि घरातल्या कामांमध्ये. तर त्यांना, आणि शिक्षण ऑब्व्हियसली सुरुवातीला शिक्षण हा प्रकार जो आहे तो स्त्रियांसाठी नव्हता, मुलींसाठी नव्हता. पण एक बाई जी आहे तर ती जेव्हा एखाद्या बाळाला जन्म देणार आहे तर ते बाळ हुशार सर्वांना हवं असायचं. ठीक आहे, कारण कुठलेही जे म्हणतो कुठलीही कंट्री असो, कुठलंही जगात कुठलाही देश असो, प्रत्येक ठिकाणी हाच एक रूल आहे की जे बाळ येणार आहे ते खूप IQ वाईज EQ वाईज खूप हुशार असलं पाहिजे. पण मग आता हुशार कसं करायचं, अगोदर तर स्त्रियांना, आणि कुठल्याही कल्चरमध्ये ऍक्च्युली सेम हीच कंडिशन होती की कधी स्त्रियांना घराच्या कामा व्यतिरिक्त काही दुसरं अजून काही करता येत नव्हतं. सो त्यामुळे प्रेग्नेन्सीच असा एक टाइम होता की जेव्हा स्त्रियांना आराम मिळायचा, आणि आराम भेटला तरच त्या हे बाकीचे सगळे कामं करू शकत होते. प्रेग्नेन्सी मध्ये मी तर सांगेल की नेचरने खूप चांगली गोष्ट केलेली आहे की प्रत्येक गोष्टीचा किचन मध्ये ना कुठेही गेलं ना, काही बनवत असलो, मसाल्याचा डब्बा उघडला किंवा पोळ्या लाटल्या, भाजी बनवली तर वास येतो आणि त्यामुळे उलटी मळमळ वगैरे होते. तर त्यामुळे एक फायदा होतो की प्रेग्नेंट लेडीला किचन मध्ये जायची गरज नसते ड्युरिंग प्रेग्नेन्सी. तर तो एक चांगला, मी सांगेल एक चांगला फायदा आहे. नेचरने, प्रकृतीने ऍटलिस्ट हा एवढा तरी विचार केलेला आहे. ठीक आहे, सो त्याचा फायदा उचलायचा. ठीक आहे, पण त्याचा फायदा असा नाही उचलायचा की तुम्ही किचन सोडून द्यायचं आणि बेडरूम मध्ये येऊन मस्त पिक्चर बघत बसायचं. नाही, व्हॉट यू हॅव टू डू इज की तुम्ही काही ना काही वाचत राहायचं आहे. तर काय वाचायचं, कशासाठी वाचायचं हे आपण बघूया. बरं, प्रेग्नेन्सी मध्येच काय वाचायचं, जसं मी मागच्या वेळेसही तुम्हाला सांगितलेलं की एक प्रेग्नेंट म्हणजे एक कुठलीही बाई, कुठलीही स्त्री आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी विसरू शकते. ठीक आहे, पण प्रेग्नेन्सीच्या पिरियड मध्ये तिच्यासोबत जे काही घडलेलं आहे, काही त्रास असो, चांगल्या गोष्टी असो, पूजा असो, सगळे काही जे काही घडलेलं आहे 9 महिन्यात, ते ती कधीच आयुष्यभर विसरत नाही. का, तर प्रेग्नेन्सी मध्ये आपल्या ब्रेनची मेमरी होल्डिंग कॅपॅसिटी जी असते, म्हणजे कुठली आठवण प्रिझर्व करून ठेवायची कॅपॅसिटी असते, ती खूप स्ट्रॉंग असते. आणि त्यामुळे इतर वेळी काही असो, पण त्यामुळे प्रेग्नेन्सीच्या पिरियड मध्ये सासरी इतक्या सर्व पूजा वगैरे असतात, आणि तिथे इव्हन लग्न झाल्यानंतर एवढा मान सन्मान जे म्हणतो आपण की पूजा करणं, तिचं ओटी भरणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी अगोदरही कधी होत नाही जेवढ्या प्रेग्नेन्सी मध्ये होतात. आणि प्रेग्नेन्सी मध्ये सर्व हेच नेहमी बघणार की प्रेग्नेंट लेडीला, गर्भवती स्त्रीला कधी त्रास द्यायचा नाही. तिला लक्षात राहील बरं हे, कारण हे माहित असतं की आपल्यालाही लक्षात आहे आपल्या प्रेग्नेन्सी मध्ये काय काय झालेलं आहे.
ठीक आहे. आणि ह्या गोष्टीचा फायदा आपण उचलायचा आहे. म्हणून तुम्ही जर कुठली एक्झाम देणार असाल, एमपीएससी युपीएससी, तुम्हाला काही जर कुठली इतर कुठली डिग्री घ्यायची असेल किंवा कुठलंही असं काम करायचं आहे ज्याच्यामध्ये ब्रेनची गरज आहे जास्त, तर ते प्रेग्नन्सी मध्ये करावं. प्रेग्नन्सी मध्ये वाचन केलेलं तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. आणि प्रेग्नन्सी मध्ये ना सेन्सिटिव्ह होऊन जाते आपली थोडीशी बॉडी. माइंड जे आहे, ब्रेन आहे, खूप सेन्सिटिव्ह होतं. कोणी थोडंसं जरी आपल्याला रागात बोललं, उंच आवाजात जर बोललं, तर आपल्याला थोडंसं वाईट वाटतं. इतर वेळी आपण उत्तर देतो, प्रेग्नन्सी मध्ये आपण उत्तर देत नाही, आर्ग्यू करत नाही. ठीक आहे. आणि त्यामुळे प्रेग्नन्सी मध्ये जे आहे जास्तीत जास्त नॉलेज कलेक्ट करत जायचं, म्हणजे तुम्हाला आयुष्यभर ते कामी येणार. ठीक आहे. आता तुम्ही जर म्हणाल की वाचायचं ठीक आहे, पण काय वाचायचं, तर फर्स्ट थिंग अशा गोष्टी वाचायच्या की ज्यामध्ये आयुष्यातले कुठले तरी प्रसंग डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही फेरी टेल्स, परीची गोष्ट आणि लाकूड तोडे आणि हे ते अशा ह्या गोष्टी वगैरे वाचून काहीही उपयोग होणार नाहीये. नेहमी कम्प्लीट स्टोरीज वाचायच्या. जसं आपण पिक्चर बघतो, पिक्चर मध्ये कुठून तरी स्टोरी स्टार्ट होते, कुठेतरी एंड होते, ओके नाही. तर ती एंटरटेनमेंट टाईप असतं, म्हणून ते मसाला वगैरे टाकून पिक्चर बनवलेला असतो. पण तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये नेहमी असं काही वाचायचं असतं ज्यामध्ये एका फॅमिली बद्दल किंवा एखाद्या देशाबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल त्याचे रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस त्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. जे खऱ्या ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्या वाचायच्या आहेत. हे तुम्ही लिहून घेऊ शकता. पुस्तक वाचताना रूल्स काय आहेत. ठीक आहे. कुठलंही पुस्तक वाचताना रूल नंबर 1 की सत्य घटना हवी आहे, जेवढी जमेल तेवढी. ठीक आहे. बऱ्याच जणींना नॉवेल वगैरे कादंबऱ्या वाचायला आवडतं किंवा कोणी काहीतरी लिहिलेलं आहे छान ते वाचायला आवडतं, तर थोडेफार तुम्ही चेंजेस करू शकता, पण कुठल्या तरी एका एक इमोशनवर पाहिजे. ठीक आहे. दुसरा रूल हा आहे की कधी पण जसं आपण आता ऑटोबायोग्राफीज बघतो आपण, ठीक आहे, एकांकिका आपण बघतो बऱ्याच वेळा, वाचतो आपण, तर त्यामध्ये ना मी म्हणून लिहिलेलं असतं. मग मी हे केलं, जसं नथुराम गोडसेची जी मी ऑडिओ ऐकलेला आहे, ऑडिओ बुक, तर त्यामध्ये मी हे केलं, मी असं केलं, मी ते केलं. तर मी लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या नाही वाचायच्या. आपण इतके सेन्सिटिव्ह असतो की तिथे काय होतं ना, माझ्यासोबत असं झालं, मी असं केलं, मग मी ठरवलं, निश्चय केला की मी असं करणार, तसं करणार, मी हारले नाही, हे नाही, ते नाही, असं जर असेल ना, तर कुठे ना कुठे काय होतं की समवेअर ना तुम्ही रिलेट करता त्या स्टोरीशी आणि त्या इमोशन्स मध्ये तुमची हेल्थ खराब होते. ठीक आहे. तर त्यामुळे मी म्हणून कुठलीही स्टोरी वाचायची नाहीये. तुम्ही नेहमी स्टोरी कशी वाचायची आहे गोष्ट, ज्याच्यामध्ये तुम्ही बघणारी व्यक्ती आहात, गोष्ट घडत आहे आणि तुम्ही बघताय. बेस्ट स्टोरी जी आहे ती रामायण आणि गीता का समजली जाते, कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे इमोशन्स आहेत. ठीक आहे. काही जण काय म्हणतात की रामायण नको, महाभारत नको, त्यामध्ये खूप मारामारी वगैरे असं काहीतरी पॉलिटिक्स आहे, फॅमिलीमध्ये कसं कोणाशी वाईट वागायचं वगैरे, हे सगळे असे कट वगैरे हे असे आहे, त्यामुळे नाही वाचायचं. ठीक आहे. सो गीता जी आहे, गीता का वाचायची, तर गीतेमधला प्रत्येक जो शब्द आहे, प्रत्येक सेंटेन्स आहे, तो लाईफ मध्ये कुठल्या ना कुठल्या वेळी तुम्ही तो यूज करू शकता. ठीक आहे. पण जे काही रूल्स मी सांगत आहे ते फॉलो करूनच गीता वाचायची आहे. पहिली गोष्ट, मी म्हणून बघायचं नाही. काहीतरी समोर घडतंय आणि आपण बघतोय, तिसऱ्या व्यक्ती, थर्ड पर्सन म्हणून बघायचं. सेकंड, की त्यामध्ये वाचत असताना कुठेच जज नाही करायचं, म्हणजे तुमचा दृष्टिकोन मांडायचा नाहीये. ठीक आहे. हर्षदा, रत्ना, सोनाली, लक्षात येत आहे? तिथे तुम्हाला मी म्हणजे एक जे म्हणतो ना आपण की दुर्योधनने असं का केलं, त्याने असं नसतं केलं तर मग किती छान झालं असतं, मग यांनी असं का नाही केलं, म्हणजे आपला व्ह्यू नाही मांडायचा आहे तुम्हाला तिथे. दुर्योधनची स्टोरी पण तुम्ही अशा पद्धतीने वाचली पाहिजे की हा किती चांगला व्यक्ती होता आणि त्याने किती सगळं छान फॉलो केलं, आई वडिलांचं सगळं काही ऐकलं, प्रॉपर रूल्सने सगळं केलेलं आहे, कुठेच रूल्स मोडले नाही. वेरॅज पांडवांनी बऱ्याच ठिकाणी रूल्स मोडलेले आहेत, पण त्यांचाही दृष्टिकोन म्हणजे प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्हने वाचायचं. ठीक आहे.
दुर्योधनची लाईन वाचताना त्याच्याबद्दल वाचताना असं वाचायचं की हे हा किती छान आहे ना, म्हणजे आपला फ्रेंड म्हणून वाचायचं. ठीक आहे. कर्णाबद्दल पण तसंच वाचायचं, म्हणजे कोणाविषयी खराब दृष्टिकोन ठेवून, वाईट दृष्टिकोन ठेवून नाही वाचायचं. त्याने तुम्हाला तुमच्यामध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स तयार होणार. ठीक आहे. एन्जॉय करत वाचायचं आहे. वाचताना बऱ्याच वेळा ना आपण हे विसरून जातो. नेक्स्ट रूल हा आहे की वाचताना ना कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. रोज 1 चॅप्टर 2 चॅप्टर बस. म्हणजे आज खूप छान मूड आहे तर आज 10 चॅप्टर वाचून काढले आणि उद्या आता ब्रेक घेते, असं नाही करायचं. ठीक आहे. सो कन्सिस्टंटली वाचायचं कुठलीही गोष्ट. जेव्हा तुम्ही ना रेझोल्युशन बनवता, आपण न्यू इयर रेझोल्युशन बघतो की नाही, नवीन वर्ष म्हणलं की आपण लिहून ठेवायचं लहानपणी, मी हे करणार, मी तसं करणार, असं करणार. 2-3 दिवस फॉलो करतो आणि मग सोडून देतो. तर आपल्याला प्रेग्नेन्सीमध्ये असं सोडायचं नाहीये. त्यामुळे कन्सिस्टन्सी पाहिजे. जर तुम्ही 50 अध्याय कुठले वाचणार आहात, जर 52 अध्याय तुम्ही करणार आहात, गुरुचरित्राचं पारायण केलं तरी पण चालेल. कुठलंही पुस्तक ज्यामध्ये काहीतरी बोध मिळत आहे, अशा गोष्टी पण कन्सिस्टंटली वाचायच्या आहेत. रोज 1 वाचायचं, ठेवून द्यायचं. ठीक आहे. किती आवडलं तरी ठेवायचं. क्युरिओसिटी ठेवायची मनामध्ये की उत्सुकता पाहिजे उद्या वाचायची. ठीक आहे. देन वाचताना ना कसं, एक गोष्ट कंप्लीट झाली म्हणजे आज जे तुम्ही वाचलेलं आहे ते कोणाला ना कोणाला सांगायचं. ठीक आहे. कोणाला तरी सांगायचं, ते शॉर्ट मध्ये एकदम. आज 1 अध्याय वाचला ना तर हसबंडला नाही, त्यांना सांगूनच ठेवायचं, मॅडमने सांगितलंय तुम्हाला सांगायला म्हणून. कितीही त्यांना इंटरेस्ट नसला तरी आपण सांगायचं की असं असं होतं आणि महाभारतामध्ये असं झालं होतं, मग हे असं केलं आणि त्यामुळे त्यांनी असं केलं तसं केलं. फक्त शॉर्ट मध्ये 5 मिनिटात 10 मिनिटात तुम्ही जे काही वाचलेलं आहे ते सांगायचं. म्हणजे सांगणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. वाचायचं आणि सांगायचं. ठीक आहे. कुठलीही गोष्ट समोरच्याला सांगितल्यावर ती गोष्ट इथे जास्त राहत नाही, इथे लोड होत नाही आपल्याला. ठीक आहे. माहितीये की नाही, पोटात ठेवायचं नसतं स्त्रियांनी. तर पोटात ऑलरेडी बाळ आहे, त्यामुळे आपल्याला कुठलीही गोष्ट पोटात ठेवायची नाही. आपल्याला पटकन सगळं सांगून द्यायचंय. 9 महिने त्यातले 1.5 सोडून द्या, 7.5 महिने कुठलीही खराब गोष्ट जी आहे, जी नाही आवडत, बिनधास्त सांगून द्यायची. कोणीही तुम्हाला रागवणार नाहीये. ठीक आहे. प्रेग्नेन्सी मध्ये ह्या गोष्टी फॉलो करायच्या. त्यानंतर वाचन जे आहे तुमचं ना, तर ते एक स्पेसिफिक टाइमला ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि जोरात वाचायचा प्रयत्न करायचा आहे. एक तुम्हाला एक ट्रिक सांगते मी. ठीक आहे. तुम्ही जर मनात जर आता फॉर एक्झाम्पल, आता सगळेजण लक्ष द्या. आपला जो मेंदू आहे ना, त्याच्यामध्ये प्रत्येक सेंटर आहे वेगवेगळं. ठीक आहे. वेगवेगळे सेंटर म्हणजे काय की वेगवेगळ्या फाईल्स ठेवलेल्या आहेत, वेगवेगळे कपाट आहेत, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन आहे. आपण जे एज्युकेशन घेतलं होतं ते वेगळ्या कपाटात आहे, आपण जे शिक्षण घेतलं लहानपणी ते वेगळ्या कपाटात, क्रिकेट कसं खेळायचं वेगळ्या कपाटात आहे, सगळं वेगवेगळ्या ठिकाणी आहे. ठीक आहे. जे काही आपल्या शरीराचे फंक्शन आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आणि आपल्या शरीराला काय पाहिजे, एका कपाटातून दुसऱ्या कपाटामध्ये डायरेक्ट असं कनेक्शन नाहीये. ठीक आहे. की म्हणजे तुम्ही विचार कराल की आता मला हे वाचायचं आहे, हे करायचं आहे आणि मग ह्या साईडला जे काही इन्फॉर्मेशन आहे ती शेजारी जाईल आणि मग ते होईल, असं नाही होत. ठीक आहे. आपण मनातून ह्या गोष्टी करू शकत नाही. पण जर आपण, आणि आपल्या मेंदूला ना फक्त एकच सवय असते, जसं मुंबईची घरं असतात ना, शेजारी काय होतं ते माहित नाही पडत. सेम वे आपल्या मेंदूमध्ये ना शेजारी काय होतंय ते इकडच्या सेंटरला काहीच माहित नसतं. मेंदूला फक्त एक गोष्ट माहित असते की 5 इंद्रिय जे आहेत आपल्या, नाक आहे, डोळे आहेत, तोंड आहे म्हणजे ज्याच्यातून आपल्याला टेस्ट मिळते, कान आहेत आणि स्किन आहे. 5 इंद्रिय जे असतात आपल्याला, 5 सेन्सरी ऑर्गन्स, त्याच्यापासून जे काही इन्फॉर्मेशन मिळते, जी काही इन्फॉर्मेशन मिळते ती फॉलो करायची. हे 5 आपले बॉस आहेत, आपण त्यांचं ऐकायचं, हे मेंदूला माहित असतं. ठीक आहे. पण मेंदू मधलं एक सेंटर दुसऱ्या सेंटरशी डायरेक्ट कधी कम्युनिकेशन करत नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे तर विचार करून कधीच कमी होऊ शकत नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल की बोलावं लागणार. हे तुम्ही ऐकलं असेल ना बऱ्याच वेळा की जर आपण बोललो तर बऱ्याच गोष्टी घडतात. खूप जण सांगतात की आरशासमोर राहून बोला, मग कॉन्फिडन्स वाढेल, मग तुमची एनर्जी वाढेल, असं होईल तसं होईल. तर हे याच्यापासूनच घेतलेलं आहे की जेव्हा तुम्ही एक गोष्ट बोलता, ठीक आहे,
जस्ट अ सेकंड. या, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बोलता तेव्हा ते शब्द तुमच्या कानावर पडतात. काना थ्रू नर्वस सिस्टम जी आहे तुमची ती त्या ठिकाणी पोहोचवते की जिथे तुमचं वजन कमी करण्यासाठी जे काही केलं पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल तुमची पचनक्रिया जी आहे ती थोडीशी फास्ट केली पाहिजे, म्हणजे जास्त ऍब्झॉर्ब नाही व्हायला पाहिजे न्यूट्रिएंट्स अन्नातून. त्याच्यानंतर तुमचं चरबी जी आहे ती जास्त तयार नाही व्हायला पाहिजे, म्हणून जेवणातून जास्त कोलेस्ट्रॉल नाही घेतलं पाहिजे. जेवण पचण्यासाठी जास्त ऍसिड तयार व्हायला पाहिजे. तर अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. ठीक आहे. किंवा तुम्हाला व्यायाम करायचा आहे, त्याच्यासाठी उत्तेजन देण्यासाठी तुम्हाला व्यायाम कर असं म्हणणारं एक सेंटर असतं. ते सेंटर ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे. असे 10-12 कामं जर झाली एकाच वेळी तर तुम्ही उठाल आणि व्यायाम कराल आणि वजन तुमचं कमी होईल आणि शरीर तुम्हाला मदत करेल. पण ते फक्त विचार करून करणार नाहीये. जर तुम्ही बोललात, ते शब्द कानावर पडले तरच हे सगळं होणार आहे. म्हणून तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट जोरात वाचता तर वाचल्यानंतरच तो आवाज तुमच्या कानावर पडतो आणि मग त्या सेंटरमध्ये जाऊन स्टोअर होतो. ठीक आहे. मनात वाचलेलं जेव्हा असतं, अभ्यास करतानाही लक्षात आलं असेल, जर हाताने लिहिलं असेल लक्षात राहतं, जोरात बोललं लक्षात राहतं, कुणाचं ऐकलेलं असेल लेक्चर लक्षात राहतं. आता मॅडम बोलतायत म्हणलं ना की लक्षात राहील. ठीक आहे. पण जर तुम्हाला मी पुस्तक वाचायला सांगितलं, तुम्ही म्हणाल नाही मी मनात वाचते पुस्तक. ठीक आहे. मनात वाचताना एनर्जी लागत नाही, जोरात बोलताना एनर्जी लागते, म्हणून आपण कंटाळा करतो. ठीक आहे. सो मनात नाही वाचायचं, काहीच होणार नाही मनात वाचून. जोरात पुस्तक वाचा, फक्त 15 मिनिट दिवसातून वाचा, पण ते नेहमीसाठी लक्षात राहील. ठीक आहे. दर आठवड्याला एक मंत्र असतो. ठीक आहे. आता हा मंत्र कसा आहे ना की त्याचं एक विशिष्ट त्याचं एक काम आहे. आता एक ना प्लॅसिबो म्हणून एक गोष्ट असते. ठीक आहे. ती म्हणजे मी जर हर्षदा मला खूप छान ओळखते, पेशंट आहे. ठीक आहे. तर मी जर हर्षदाला सांगितलं ही गोळी घे आणि तुला एकदम बरं वाटेल. ठीक आहे. त्या जागी मी तिला जर मिंटची जरी गोळी दिली असेल, पोलो जरी दिलेलं असेल आणि तिला सांगितलं नाही याने तुला एकदम छान वाटेल, तुझी कंबरदुखी थांबेल, तुला मळमळच होणार नाही, तर त्या विश्वासामुळे तिला बरं वाटेल. ठीक आहे. याला प्लॅसिबो इफेक्ट असं म्हणतात. आणि म्हणून जेव्हा आपण एक गोष्ट डोक्यात ठेवतो आणि ती गोष्ट सतत म्हणत राहतो तेव्हा त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. ठीक आहे. तर कधीच असं म्हणायचं नाही की आता ही गोष्ट केल्यानंतर याचा काय यूज होणार आहे, म्हणजे नेगेटिव्ह नाही बोलायचं. तुम्ही जे बोलाल तेच होईल. ठीक आहे. सो आजपासून एवढं लक्षात ठेवायचं की प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा. ठीक आहे. जेव्हा आपण त्या त्या आठवड्याचा मंत्र म्हणत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये काय फिक्स व्हायला पाहिजे की या मंत्राने बाळाची ग्रोथ पण छान होणार आहे. ठीक आहे. इनडायरेक्ट मी कनेक्शन सांगते तुम्हाला. मंत्र वाचला की तुम्हाला वाटेल मी काहीतरी छान केलेलं आहे बाळासाठी. छान केलं म्हणजे मूड चांगला राहणार. ठीक आहे. मूड चांगला म्हणजे छान जेवण जाणार, गप्पा चांगल्या मारणार सगळ्यांशी, फोनवर गप्पा माराल वगैरे, डल असं नाही बसून राहणार. त्यामुळे पूर्ण दिवस छान जाईल आणि रक्तपुरवठा चांगला राहील. तो रक्तपुरवठा चांगला असल्यामुळे बाळाची ग्रोथ छान होणार. झालं की नाही इनडायरेक्ट कनेक्शन प्रॉपर. दिस इज व्हॉट गर्भसंस्कार इज. गर्भसंस्कार म्हणजे मी सांगते आणि तुमचं बाळ ऐकतंय. महाभारतात जशी गोष्ट आहे अभिमन्यूची तसं सेम नाहीये. ठीक आहे. डायरेक्ट इन्फॉर्मेशन बाळाला ऐकू येते असं नाहीये. ही एक गोष्ट मला क्लिअर करू द्या. बाळ जे आहे, आता तुमच्यापैकी किती जणींना स्विमिंग येते सांगा बरं मला. किती जणींना येते स्विमिंग? कुणाचीच हात वर नाही. पोहायला कोणाला येतं? प्रियंका, उपासना, गीता? नाही मॅम, होता नाही कोणालाच येत नाही. जिम्नॅस्टिक येतं. अरे नाही. काय, स्विमिंग तर आली पाहिजे ना. प्रेग्नन्सी मध्ये किती कामी येते माहिती. प्रेग्नन्सी मध्ये सर्वात चांगली एक्सरसाइज जी आहे ती म्हणजे स्विमिंग आहे. कारण पोहताना कमरेवर लोड येत नाही. ठीक आहे. आणि फॉरेन कंट्रीज मध्ये स्पेशली स्विमिंग ही एक्सरसाइज सांगितली जाते. आता स्विमिंग हे मी काय सांगते तुम्हाला, उदाहरण देते. पोहणं, पाण्याखाली असताना तुम्हाला कोणाचा आवाज नाही येणार. आता तुम्ही पोहल्याच नाही म्हणून मीच सांगते तुम्हाला. ठीक आहे. पाण्याखाली असताना तुम्हाला कधी कोणाचा आवाज येणार नाही. कारण आवाज कानापर्यंत पोहोचण्यासाठी एक मीडियम लागतं. हवा तरी लागते किंवा हाड तरी आपलं लागतं. म्हणजे कानाच्या मागणं इथून जी आवाज जातो तो पोहोचू शकतो किंवा कानाच्या थ्रू पोहोचू शकतो. ठीक आहे. इन शॉर्ट पाण्यातून आवाज जात नाही.
बाळ कशामध्ये असतं? गर्भामध्ये, गर्भाशयामध्ये, पाण्यामध्ये असतं. मग पाण्यामध्ये बाळ असताना बाळाला शब्द कळणार आहेत का तुमचे? नाही कळणार आहेत. मग तुम्ही बाहेर काय बोलता हे कळणार आहे का? नाही कळणार आहे. तुम्ही जे काही बोलत आहात, ठीक आहे, जे काही मी हॉर्मोन्सचे नावं सांगितले होते, सॅड हॉर्मोन, हॅपी हॉर्मोन, खुश व्हायचे हॉर्मोन, ते तर मी खूप सिंपल भाषेत सांगितलं, ठीक आहे. पण जेव्हा आपल्याला असं डाऊट येतो ना की हे असं असेल का, की एक केमिकल तयार झालं मेंदूमध्ये, ठीक आहे. जेव्हा तुम्ही असं एकदम एखादं सरप्राईज मिळतं आणि खुश होता, त्याचं वेगळं केमिकल. जेव्हा तुम्ही काहीतरी छान खाल्ल्यामुळे खुश होता, त्याचं एक वेगळं केमिकल. म्हणजे आपला प्रत्येक भाव एक वेगळं केमिकल तयार करतं आणि ते केमिकल जेव्हा बाळापर्यंत जातं तेव्हा त्या भावाचे सेंटर तयार होतात. म्हणजे तो जो भाव असतो, ते जे इमोशन आहे त्याचं जे सेंटर आहे ते डेव्हलप होतं. म्हणजे आई जर प्रेग्नेन्सीमध्ये कधीच घाबरली नसेल, जे की खूप कमी वेळा होतं, पण प्रेग्नेन्सीमध्ये जर कधीच भीती वाटलेली नाही, तर त्या स्त्रीचं बाळ जे आहे ते आयुष्यात कधीच घाबरणार नाही. कारण त्याचं भीतीचं जे सेंटर असतं ते सेंटर थोडंसं कमी डेव्हलप्ड असतं. छान आहे की नाही इन्फॉर्मेशन? बाळाला कसं बनवायचंय म्हणलं तर तुम्ही एक छान मस्त लिस्ट बनवाल, ठीक आहे. आज तुमची एक टास्क आहे तुम्हाला एक दिलेला मी, की आज काय करायचं आहे, तुम्हाला बाळामध्ये कुठले गुण हवे आहेत, ठीक आहे. इमोशनल आणि फिजिकल कुठले गुण तुम्हाला असं वाटतं की जे आपण असे लेक्चर ऐकतो ना की लाईफ मध्ये सक्सेसफुल व्हायला हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे, नाही म्हणता आलं पाहिजे, लिडरशिप क्वालिटी पाहिजे. तर हे सर्व गोष्ट एक 20 तरी मला गुण लिहून दाखवायचे, मिनिमम 10 तरी लिहा, ठीक आहे, एका पेपरवर. आणि त्यापैकी तुम्ही बघायचे की त्यापैकी किती गोष्टी तुम्ही स्वतः आज फॉलो करत आहात, तरच त्या गोष्टी बाळापर्यंत पोहोचणार आहेत, ठीक आहे. सो लिहून घ्या की जे इमोशन तुमच्यामध्ये येणार ते इमोशनचं सेंटर बाळाचं स्ट्रॉंग होणार. तुम्हाला प्रेग्नेन्सीमध्ये जी, आणि बऱ्याच वेळा होतं बरं, ज्या प्रेग्नेन्सीमध्ये जे खायची इच्छा नसते बाळाला पण ते आवडत नाही नंतर, ठीक आहे. एखाद्या प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही खूप आंबट खाल्लेलं असेल ना तर त्या बाळाला मग आंबट खायला आवडतं. हे का होतं? कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट टेस्ट करता, एखादी वस्तू, तर त्या टेस्टशी रिलेटेड जे काही बाळाच्या मेंदूमध्ये जिथे सेंटर आहे ते सेंटर डेव्हलप होतं आणि मग बाळाला ती टेस्ट कळते, ठीक आहे. आयुष्यात पुढे जेव्हा पण बाळ ती टेस्ट एक्सपिरियन्स करेल तेव्हा बाळाचं कुठेतरी ते स्ट्रॉंग सेंटर असल्यामुळे बाळाला ती गोष्ट आवडेल. तर जे काही तुम्हाला ज्या काही सवयी बाळामध्ये आणायच्या आहेत ना ते फॉलो करायला लागा. मग बघा आता किती डिफिकल्ट होईल, ठीक आहे. फक्त बसणं, टाइमपास करणं इज नॉट प्रेग्नन्सी केअर. प्रेग्नन्सी मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट खूप विचार करून करायची असते आणि यासाठी तुम्ही अशा गोष्टी वाचायच्या आहेत, अशा पद्धतीने वाचायच्या आहेत की सगळे भाव असणार त्यामध्ये, ठीक आहे. डीप स्टडी करायची आहे, ठीक आहे. महाभारत वाचताना, गीता वाचताना तुम्ही हेही बघायचं की कुंतीच्या दृष्टिकोनाने महाभारत कसं होतं, तिच्या पर्स्पेक्टिव्हने, गांधारीच्या पर्स्पेक्टिव्हने कसं होतं, ओके नाही, विदूरच्या पर्स्पेक्टिव्हने कसं होतं. सो एक एक्झाम्पल आहे हे फक्त, ठीक आहे. तुम्ही बाकी काहीही मस्त छान पैकी सर्व बुक्स वाचू शकता, पण फक्त हे रूल्स फॉलो करायचे आहेत, ठीक आहे. आता वाचत असताना, आता हे तर झालं बुक्स बद्दल, पण काय ऐकायचं आहे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आता तुम्ही कुठले शब्द ऐकता, आता एक गोष्ट क्लिअर झाली की नाही की बाळाला आपले शब्द ऐकू येत नाही, ठीक आहे. मी कितीही ओरडले बाहेर तरी तुमच्या बाळाला ते ऐकू येणार नाहीये, ठीक आहे. पण बाळाला या गोष्टीची फक्त जाणीव होते की तुमचा हार्ट बीट करत आहे, ठीक आहे. तुम्ही कधी स्टेथोस्कोप कानाला लावून ऐकलेलं आहे का स्वतःचा हार्टचा आवाज कसा असतो ते? नाही अजून कधी ऐकलेलं ना, संधी भेटली नाही. तर जेव्हा तुम्ही ऐकाल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की किती जोरात आवाज येत असतो, ठीक आहे. तर इमॅजिन करा बाळ पाण्यामध्ये आहे आणि कंटिन्युअसली जोरजोरात, म्हणजे बाळाचा जन्म आतमध्ये गर्भाशयात जेव्हा होतो तेव्हापासून ते डिलिव्हरी पर्यंत दर मिनिटाला 70 वेळा 80 वेळा एक काहीतरी एक व्हायब्रेशन फील होतं बाळाला. मग त्या व्हायब्रेशनची किती सवय असणार बाळाला, हो की नाही. तर तुम्हाला ह्या गोष्टीचा एक फायदा करून घ्यायचा, इथे टिक मार्क करून किंवा एक छोटं ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवा हार्ट बीट, ठीक आहे. मग मी त्याच्यावर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते.
त्यानंतर आपले आतडे जे आहेत ना त्याच्यामध्ये पण गडगड गडगड आवाज येत असतो, कधी भूक लागते, कधी आपण जोरात ओरडतो, कधी चालताना आपण किंवा गाडी चालवताना स्पीड ब्रेकर येतो. तर हे सगळे व्हायब्रेशन्स वगैरे हे सगळे बाळाला फील होतात. तर एक रुटीन बाळाला कळतं की आईचं कसं रुटीन आहे. 9 महिन्यात तर बाळ खूप छान ओळखायला लागतं तुम्हाला, ठीक आहे. आणि त्यामुळे बाळाला ना जन्मल्यानंतर आईला ओळखणं काय खूप डिफिकल्ट जात नाही, ठीक आहे. बरं, ही गोष्ट आता आलेलीच आहे लक्षात, तर लिहून ठेवा की बाळ जन्मल्या बाळाला 2 डायोप्टर्सचा चष्मा असतो, नंबर असतो. 2D करा प्लस 2D करा प्लस 2D, म्हणजे तो एक नंबर असतो चष्म्याचा. ज्यांना असा खूप मोठा भिंगाचा चष्मा असतो ना, की 1 फूटच्या नंतर 6 इंच नंतर ज्यांना काहीच दिसत नाही, ठीक आहे, त्यांना अशा प्रकारचा चष्मा असतो. एवढा मोठा नंबर बाळाला जन्मता असतो, ठीक आहे. आणि आपण जन्मला काय म्हणतो, आत्या आल्या भेटायला किंवा कोणीतरी भेटायला आल्या. आता बघा आजींना बघून हसतंय बाळ, वर सिलिंग कडे बघतंय आणि हसतंय, फॅन कडे बघतंय कदाचित, हो की नाही. तर बाळाला हे सगळं काहीच दिसत नाहीये. तुम्ही इमॅजिन करा 6 इंच नंतर काहीच दिसत नाहीये, फक्त एवढं कळतं की अंधार आहे की उजेड आहे, ठीक आहे. सो त्यामुळे बाळाला नेहमी आईने जवळ घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाळ आईला का सगळ्यात पहिले ओळखायला लागतं, कारण आई फीड करताना बाळाला जवळ घेते, ठीक आहे. फक्त फीड करताना, फक्त ब्रेस्ट फीडिंग करताना, स्तनपान करतानाच बाळाला कोणाचा तरी चेहरा दिसतो आणि म्हणून बाळ कंटिन्युअसली आईच्या चेहऱ्याकडे बघत असतं, ठीक आहे. सो आता यावेळी बाळ आईकडे बघतंय आणि तुम्ही कंटिन्युअसली मोबाईल मध्ये बघताय, टीव्ही बघताय, तिकडे तिकडे बघताय, तर बाळाचा आणि तुमचा कॉन्टॅक्ट कसा होणार मग, हो की नाही. सो नेहमी फीडिंग करताना कॉन्शियस फीडिंग असली पाहिजे. म्हणजे बाळाला फीड करताना बाळाकडे बघणं, डोळ्यात डोळे घालून बघणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. एवढं फक्त एक लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे बाळाला रंग दिसत नाही, ठीक आहे. बाळाला फक्त काळा पांढरा, जसं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिसतं ना, एकतर पूर्ण व्हाईट, एकतर पूर्ण ब्लॅक किंवा थोडा ग्रे शेड, तर बाळाला फक्त हे शेड असे दिसतात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सारखं, ठीक आहे. मग त्यामध्ये तुम्ही एकदम बाळ जन्मलं की सगळं ब्लू कलरचं किंवा मुलगी असली सगळं पिंक कलरचं टॉईज आणता वेगवेगळ्या कलरचे वगैरे, त्याचं काही यूज आहे का, नाहीये. 1-1.5 महिना तर बाळाला कुठलाच कलर दिसत नाही, ठीक आहे. पण बाळाला फक्त कॉन्ट्रास्ट दिसतो. आणि म्हणून तुम्ही बाळासाठी खरेदी म्हणजे बाळाला जे दिसेल, पण आपण काय करतो, बाळाची खरेदी म्हणजे बाळ काय स्वतः घालेल ते बघतो आपण, खूप मस्त घेतो छान छान, पण ते बाळाचे कपडे बाळाला कधीच दिसत नाही ना. त्यामुळे आईने छान कपडे घातले पाहिजे. तर आईचा गाऊन असेल, ड्रेस असेल, तर तो कॉन्ट्रास्ट कलर्स पाहिजे एकदम. ब्लॅक वर किंवा व्हाईट वर ब्लॅक कलरचे, रेड कलरचे फुलं वगैरे काही असतील तर, त्यानंतर एकदम येल्लो वर काय असं, म्हणजे कुठलेही कलर पण कॉन्ट्रास्ट असलं पाहिजे, लाईट आणि डार्क, आणि मोठ्या मोठ्या डिझाईन्स असल्या पाहिजे, ठीक आहे. तर असे कपडे आईने घातले पाहिजे. बेडशीट त्या कलरचं पाहिजे, भिंतीवर काहीतरी त्या कलरचं पाहिजे. बाळाचे स्वतःचे कपडे इज नॉट एट ऑल इम्पॉर्टंट. 1-1.5 वर्ष बाळाच्या कपड्यांकडे बघायचंच नाही, ठीक आहे. ते फक्त आपण शो साठी घालतो, दुसऱ्यांना दिसावेत म्हणून. नाव पहिली गोष्ट, आता एक पहिला पॉइंट लिहा त्यामध्ये तुम्ही, अध्यात्म, एक मोठा एक हेडिंग द्या, अध्यात्म, ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो स्पिरिच्युअलिटी, जो की प्रेग्नन्सी मधला आणि गर्भसंस्कार मधला खूप एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता अध्यात्म का करायचं, तर त्याचे युजेस तुम्ही तिथे लिहा. त्याचं यूज काय आहे ते म्हणजे तुमचा स्ट्रेस कमी करणं, लाईफ मध्ये डेली रुटीन मध्ये पॉझिटिव्हिटी आणणं म्हणजे थोडंसं एक सकारात्मक दृष्टिकोन तुमचा लाईफ कडे असावा बघण्याचा. तर त्यामुळे स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म तुम्ही फॉलो करायचं आहे. आणि त्यानंतर एक अजून एक गोष्ट की तुमचा ना मोराल जो असतो ना, की काय होईल आता, कसं होईल वगैरे, ह्या गोष्टींकडून थोडंसं दुर्लक्ष होऊन जातं, ठीक आहे. तर त्यासाठी म्हणजे तुमचा जो आत्मविश्वास आहे तो वाढवण्यासाठी तुम्ही अध्यात्म करायचं आहे. आता अध्यात्म म्हणजे काय, तर त्यामध्ये पॉइंट 1 लिहा,
1 नंबरचा जो पॉइंट आहे तो आहे रोज पूजा करणे. कंटाळा येतो कारण बऱ्याच वेळा आपलं असं थिंकिंग असतं की पूजा वगैरे जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा काही यूज होतो का? आयडल वर्शिप म्हणजे जेव्हा आपण एखाद्या मूर्तीची पूजा करतो तर त्याचा काही बेनिफिट असतो का? की उगीच करायचं कोणीतरी सांगितलं म्हणून वगैरे. तर मी तुम्हाला एक सांगेल की कुठलीही गोष्ट या पूर्ण लेक्चर्स मध्ये आपल्या मी कुठेच तुम्हाला अशी एखादी गोष्ट नाही सांगणार एक पण गोष्ट की जी फक्त आणि फक्त अध्यात्मावर आहे, ज्याला काही बेस नाहीये. बऱ्याच गोष्टी असतात सांगण्यासारख्या, पण मी फक्त अशा सांगणार आहे ज्याला काहीतरी प्रॅक्टिकल, ज्याचं काहीतरी बेनिफिट आहे. ठीक आहे, दुसरं काहीतरी लॉजिक आहे. तर पूजा करणे सकाळी, त्याच्या मागे एक रिझन हे आहे की जेव्हा तुम्हाला पूजा करायची आहे तेव्हा ऑब्व्हियसली तुम्ही अंघोळ करणार, राईट? पूजेसाठी तुम्ही अर्धा तास बाजूला काढणार. त्यानंतर जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा सुगंध तिथे तुम्हाला येत राहतो कंटिन्युअसली. अगरबत्ती आहे किंवा दिवा लावलेला आहे, तो सुगंध येतो. फुलं वगैरे असतात बऱ्याच वेळा. तर तुमचे जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत, 5 इंद्रिय जे आहेत तुमच्या, तर त्यांचं उत्तेजन व्हावं आणि तुमचा दिवसभर मूड चांगला राहावा यासाठी पूजा करायची आहे. आय वोंट से की तुम्ही प्रॉपर कसे देव धुतले आहेत, देवांना आंघोळ कशी घातली, ताकाने आपल्या दयाने घातली की कसं केलं, काय केलं, हे ते आय एम नॉट कन्सर्न अबाउट द प्रोसिजर. प्रोसिजर अशीच असावी तशीच असावी असं नाहीये. पण तुम्ही फक्त काय करायचं आहे की तुम्ही तिथे जेव्हा बसलेले आहात ना तेव्हा तेवढ्याच पार्ट मध्ये तुम्ही एंगेज राहायचं आहे, दुसरा काहीच विचार करायचा नाहीये. ठीक आहे. जेव्हा तुम्ही पूजा करता ना, तर पूजा करताना हे सर्व जे देव असतात ते तांब्याचे देव असतील किंवा पितळेचे देव असतात आपले, तर त्यामध्ये ना टच सेन्सेशन तुमचं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. जेव्हा तुम्ही कधी हे करून बघा की एखाद्या मूर्तीला तुम्ही आंघोळ घालून बघा काय फिलिंग येतं. आणि आंघोळ घालताना हा विचार करायचा की हे कदाचित बाळ आहे माझं आणि आपण बाळाला आंघोळ घालतो, बाळ कृष्णाला आंघोळ घालताना असं विचार करायचा की मी बाळाला आंघोळ घालते. तर तुम्हाला लिटरली पहिल्याच वेळी तुम्ही करून बघा, एक चांगलं फिलिंग येतं. असं तुम्ही तुमच्या बाळाला हात लावू शकता का? नाही लावू शकत. पोटाला हात लावाल तुम्ही वरून, पण बाळाला नाही हात लावू शकत. आणि म्हणून ती एक फिलिंग देण्यासाठी, ते एक टच भेटण्यासाठी तुम्ही बाळकृष्ण आहे किंवा तुमचे देव आहेत ना, त्यांना आंघोळ घालताना हा विचार करायचा आहे. पुढची अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही घंटीचा आवाज करता, ठीक आहे, तर घंटी ही 10 वेळा वाजवायची आहे. लिहून ठेवा हे पण. पूजा करत असताना पूजेच्या स्टार्टिंगला आणि शेवटी 10 वेळा घंटी वाजवायची आहे आणि ती थांबून थांबून वाजवायची आहे. ठीक आहे. जसं टिंग टिंग थांबायचं, टिंग टिंग थांबायचं, टिंग टिंग थांबायचं. 1 सेकंड वाजवायची, 1 सेकंड थांबायचं, 1 सेकंड वाजवायची, 1 सेकंड थांबायचं. जेव्हा ही गोष्ट तुम्ही रेग्युलरली कराल, डेली 7 महिने तुम्ही ही गोष्ट करा आणि त्यानंतर तुम्ही जर असं ऑब्झर्व केलं की बाळाला नंतर जेव्हा आपण ही गोष्ट ऐकवतो तेव्हा बाळाला ही गोष्ट खूप जास्त आवडते. कुठे ना कुठे शेवटी जेव्हा प्रेग्नन्सी मध्ये 7वा 8वा 9वा महिना असतो ना, तेव्हा हिअरिंग सेन्सेस, व्हायब्रेशन फील व्हायची सेन्सेस बाळाचे खूप चांगले डेव्हलप झालेले असतात. ठीक आहे. आणि त्यावेळेस बाळाला हे व्हायब्रेशन फील होतं. फक्त आवाज कळत नाही घंटीचा आवाज आहे काय, पण फक्त व्हायब्रेशन फील होतं आणि सकाळी काहीतरी असं 2दा होतं एवढं कळतं बाळाला, रुटीन कळतो. तर त्यामुळे ही अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर सेकंड थिंग आहे की श्लोक, मंत्र आणि म्युझिक हे ऐकायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. पूजा केली तुम्ही तुमचं स्मेल सेन्सेशन चांगलं करण्यासाठी आणि तुमचं टच सेन्सेशन जे आहे ते चांगलं करण्यासाठी. दुसरा पॉइंट आहे ते म्हणजे मंत्र, श्लोक आणि म्युझिक ऐकायचं आहे तुम्ही. तर यासाठी तुम्ही काय करायचं आहे, मंत्र तुम्हाला हॉस्पिटलकडून तुम्हाला फोटोज पाठवले जातील. प्रत्येक आठवड्याचा एक मंत्र आहे. मी सांगितल्याप्रमाणे आठवडा तुमचा मार्क करून ठेवायचा आणि त्या आठवड्यानुसार तुम्ही जेव्हा पण पूजा कराल तेव्हा 108 वेळा, जमलं तर, नाही जमलं तर 11 वेळा तरी मिनिमम तो मंत्र म्हणायचा आहे की त्याने एक तुम्हाला असं एक फिलिंग येणार की आपण काहीतरी अकम्प्लिश करत आहोत, पूर्ण करत आहोत एखादं काम, आणि त्याने बाळाला छान पॉझिटिव्ह एनर्जी भेटणार आहे. या प्लॅसिबो इफेक्टने, प्लॅसिबो इफेक्ट मी काय सांगितलं की काहीतरी तुम्ही हातात द्यायचं एक विश्वास ठेवून आणि त्याचा असा छान परिणाम होतो.
ओके नाही. सेम वे जेव्हा तुम्ही मंत्र आठवड्याभर म्हणाल तेव्हा त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणजे तुमचा मूड चांगला होईल, पूर्ण तुमचा दिवसभराचा रुटीन जो आहे तो चांगला होणार आणि इनडायरेक्टली एन्डॉर्फिन म्हणजे हॅपी हॉर्मोन, हॅपी केमिकल, खुश राहण्याचे जे केमिकल आहेत ते वाढतील, ते बाळापर्यंत पोहोचेल, बाळामध्ये पण सेम तेच सेंटर डेव्हलप होतील. ठीक आहे. त्यानंतर मंत्र जे आहे, श्लोक आहेत आणि म्युझिक. आता म्युझिक म्हणजे काय, तर तुम्ही म्हणाल की मला आता ते क्लासिकल म्युझिक ऐकायला आवडत नाही. ठीक आहे. पण तरी आता एक लिहून ठेवा तुम्ही की इंडियन क्लासिकल म्युझिक जर बघाल तुम्ही तर त्यामध्ये राग यमन नावाचा एक पद्धत आहे, एक राग आहे तो एक. आणि प्रत्येक राग जसं राग मल्हार आपल्याला माहित आहे की राग मल्हार जेव्हा गायचे तेव्हा पाऊस पडायचा. ठीक आहे. तसं प्रत्येक जो राग आहे ना त्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचे नावं. जे काही तुम्हाला राग यमन मध्ये गाणं एखादं ऐकू येईल ना ते गाणं ऐकायचं. ठीक आहे. तुम्ही जर राग यमन मधले बॉलिवूड सॉंग्स जरी शोधले तरी तुम्हाला कितीतरी सॉंग्स सापडतील की जे राग यमनवर ज्याचं म्युझिक बेस्ड आहे. आणि म्हणून आपल्याला काय होतं ना की कधी कधी एक विशिष्ट प्रकारचं म्युझिक, एक गाणं खूप आवडतं, कोणी विचारलं ना का आवडतं, माहित नाही रिझन, पण हेच गाणं मला खूप आवडतं कारण आपलं माइंड ट्रेंड आहे कुठल्या तरी काहीतरी विशिष्ट प्रकारचे कुठले तरी राग ओळखण्यामध्ये. सेम वे बाळाला सुद्धा तुम्ही जेव्हा सगळे म्युझिक ऐकवाल ना तेव्हा त्यापैकी कुठलं तरी एक म्युझिक असं असणार की जे बाळाला खूप आवडतं. ठीक आहे. तर सगळ्या प्रकारचे राग ऐकवायचे आहेत, पण 3 खास करून ऐकायचे आहेत तुम्हाला स्वतःला: राग यमन, राग असावरी आणि राग केदार. यमन, असावरी, राग केदार हे 3 राग कुठल्याही प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटवर तुम्हाला ऐकायचे आहेत. ठीक आहे. इंग्लिश मध्ये पण लिहून ठेवा, फक्त मोस्टली आपण ऐकत नाही पण एक इन्फॉर्मेशन म्हणून लिहून ठेवा. इंग्लिश क्लासिकल म्युझिक, वेस्टर्न क्लासिकल म्युझिक जे आहे त्याच्यामध्ये मोझार्ट नावाचं जे एक म्युझिक आहे, मोझार्ट, बीथोवन आणि यांनी, यांनी, असे हे 3 प्रकारचे वेस्टर्न राग आहेत क्लासिकल म्युझिक मध्ये की जे ऐकले ना तर आपल्यालाही छान प्रसन्न वाटतं. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं ना, घरी प्लेलिस्ट बनवायची आहे. प्लेलिस्ट म्हणजे काय आहे की गाणे लिहून ठेवायचे आहेत तुम्ही किंवा मग मोबाईल मध्ये सिलेक्ट करून ठेवायचे आहे. आजकाल ते गाना म्युझिक ऍप आहे, विंक आहे, बरेच म्युझिक ऍप आहेत, किंवा युट्यूब वर सिलेक्ट करून ठेवा, एक लिस्ट बनवून ठेवा. त्यामध्ये ऍटलिस्ट 10 गाण्यांचे 2 प्लेलिस्ट बनवायचे आहेत. ज्यातलं एक जी प्लेलिस्ट आहे ती म्हणजे तुम्हाला जे सॉंग्स ऐकले की खूप एनर्जी मिळते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दिल चाहता चे गाणे जर ऐकले, कोई कहे वगैरे, तर काही जसं आपण आपल्या कॉलेज पिरियड मध्ये ऐकलेले असतात, आपण आपल्या ग्रॅज्युएशनच्या वेळेस ऐकलेले असतात, मग ते गाणे कसे ना आपल्या खूप क्लोज टू हार्ट असतात. ते ऐकले की खूप छान एनर्जी येते, मस्त असं वाटतं फ्रेंड्स सोबत एन्जॉय करावं वगैरे. तर तसे तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे जे एनर्जेटिक सॉन्ग असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे ते सॉन्ग ऐकले की तुम्हाला छान मस्त एनर्जी येते. आणि दुसरी एक लिस्ट बनवायची आहे ज्यामध्ये थोडेसे रोमॅन्टिक सॉंग्स आहेत पण थोडे माइल्ड म्युझिक आहे. ठीक आहे. एक सॉफ्ट म्युझिक आहे की जे की तुम्ही जेव्हा आराम कराल तेव्हा तुम्हाला ते ऐकायचे आहेत. हे 2 म्युझिक जे आहेत, हे 2 प्रकारचे जे तुमची लिस्ट आहे, ही लिस्ट यापैकी एनर्जेटिक सॉंग्सची लिस्ट आहे. सकाळी उठल्या उठल्या लावायची आहे. तुम्ही उठल्यावर स्वयंपाक बनवतात, तुमचा नाश्ता बनवतात किंवा दुपारी स्वयंपाक बनवतात, कधीही दिवसातून एकदा ही प्लेलिस्ट जी आहे, हे जे गाणे आहेत हे तुम्ही ऐकायचे आहेत. आता मी तुम्हाला यात सूट देते, तुम्ही बॉलिवूडचं कुठलंही गाणे घेऊ शकता. ठीक आहे. काय कुठलंही गाणं जे तुम्हाला आवडतं लिहून ठेवा. कोणाला कभी कभी मधलं सॉन्ग आवडतं, कोणाला आतिफ अस्लमचं आवडतं, कुठलंही सॉन्ग लिहून ठेवा जे तुम्हाला खूप आवडतं. ठीक आहे. आणि 2 प्रकारच्या प्लेलिस्ट बनवायच्या. एक जी एनर्जी आहे, छान मस्त एकदम जोरात म्युझिक आहे, ते तुम्ही सकाळी उठल्यावर ऐकायचं आहे, दिवसभर ऐकायचं आहे. आणि सॉफ्ट म्युझिक रात्री झोपताना एकदा हे 10 गाणे कानावर पडले पाहिजे. कधीही ऐका तुम्ही. ठीक आहे. याने काय होणार ना की तुमचं ना
डेली मूड सेम राहणार. मूड स्विंग जे असतात ना, वर खाली, कधी खूप चिडचिड, कधी खूप एकदम सुस्त वाटतं, कधी असं वाटतं उठावंच नाही बेडवरून, अशी मूड नाही राहणार स्विंग्स. ठीक आहे, मूड नॉर्मल ठेवायचा आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणून हे लिस्ट बनवायची आहे. आणि अजून एक टास्क देते मी तुम्हाला. 2 प्लेलिस्ट बनवायचे, हे लिहिलं तुम्ही. अजून एक टास्क म्हणजे आपल्या प्रेग्नन्सी बद्दल किंवा काय व्हायला पाहिजे याच्यावर 10 सेंटेन्सेस, 10 ओळी म्हणायच्या आहेत आणि मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायच्या आहेत. मोबाईल मध्ये का रेकॉर्ड करायच्या? कारण जर तुम्ही बोलल्या की नाही मी बोलेल रोज, तर बोलायला कंटाळा येतो. कुठल्याही आपण टोन मध्ये म्हणतो किंवा मागे पुढे असं म्हणतो, तसं नाही करायचं. तुम्हाला 10 ओळी लिहायच्या आहेत. उदाहरणार्थ की माझी प्रेग्नन्सी खूप छान जाणार आहे, प्रेग्नन्सी पिरियड छान जाणार आहे, बाळ खूप हेल्दी आहे. याच्यामध्ये नकारात्मक कुठेच वर्ड नसला पाहिजे. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्सेस असले पाहिजे. आणि जे काही तुम्हाला कितीही सेंटेन्सेस, कितीही ओळी असो, काही प्रॉब्लेम नाही. 5 ओळी पण चालतील, 15 ओळी पण चालतील. तर सकारात्मक काहीतरी गोष्टी एक्सप्लेन करताना या ओळी पाहिजे. आणि हे व्हॉइस रेकॉर्ड जे आहे हे तुम्ही रोज झोपताना ऐकायचं आहे. जेव्हा खूप झोप आलेली असते ना, ऑन करायचं, 5 ओळी ऐकायच्या, चांगल्या व्यवस्थित रेकॉर्ड करायच्या. तुम्हाला बघा व्हॉट्सअपवर तुम्ही व्हॉइस रेकॉर्ड करता की नाही, तसं व्हॉइस रेकॉर्ड करून ठेवा. इवन मला पाठवून ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे मग मलाही कळेल की तुम्ही काय काय टास्क पूर्ण करताय की नाही. ठीक आहे, त्यामध्ये लिहायचं कमीत कमी गोळ्या खायला भेटल्या पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर माझी नॉर्मलच डिलिव्हरी व्हायला पाहिजे. नॉर्मल डिलिव्हरी मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. जे काही लिहायचंय ना तुम्हाला प्रेग्नन्सी विषयी, ते सगळं व्यवस्थित लिहा आणि बोला व्यवस्थित, आणि मग ते झोपताना रोज ऐकायचं आहे. ठीक आहे, हे एक टास्क झालं. म्युझिक बद्दल मी सांगितलं आहे. अजून एक गोष्ट लिहून ठेवा, कुठले वाद्य ऐकायचे आहेत. हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही खूप एनर्जेटिक असतात, सकाळी झोपेतून उठल्या, आता वाद्य बघा किती प्रकारचे असतात. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट असतात. स्ट्रिंग म्हणजे जे वाद्य तारेवर चालतं, तार असते त्याला. ठीक आहे, सितार आहे, गिटार आहे, संतूर आहे, हे सगळे तार असतात. हे पियानो मध्ये पण तारच असते. पुढे इकडे जरी कीज असले तरी मागे तारच असते. वायलिन आहे. ठीक आहे, तर तारेवरचे जे इन्स्ट्रुमेंट जे असतात, स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट ज्यांना आपण म्हणतो, हे इन्स्ट्रुमेंट ना थोडे सायलेंट इन्स्ट्रुमेंट असतात. पण हे आपल्याला कुठलंही काम करण्यापूर्वी जर आपण ऐकलं तर थोडं चेतना देतात आपल्याला, एक एक्साइटमेंट राहते काम करण्याची. तुम्ही संतूरचं म्युझिक जर सकाळी ऐकलं तर त्यामध्ये तुम्हाला खूप छान, म्हणजे चांगला मूड तुमचा फॉर्म होणार. ठीक आहे, मग तुम्ही असं करू शकता कॉम्बिनेशन की संतूरचं म्युझिक जे आहे, संतूरवर म्युझिक, राग केदार ऐका किंवा राग यमन ऐका संतूरवर. कुठलाही राग तुम्हाला कुठल्याही इन्स्ट्रुमेंटवर युट्यूबवर भेटून जाईल. ठीक आहे, सॅम्पल म्युझिक मी देईल तुम्हाला. तर हे असे तुम्ही ऐकायचे आहे सकाळच्या वेळी किंवा जेव्हा तुम्ही तुमचा दिवस सुरू करत आहात. तर एक रुटीनच बनवायचं, मोबाईलवर लावून ठेवायचं. संतूरवर म्युझिक, सितारवर, गिटारवर जरी लावलं तरी चालेल. आणि संध्याकाळच्या वेळी 5च्या नंतर जेव्हा ऐकायचं, तेव्हा हे जे असतं आपलं बासुरी, जे हवेवर चालणारे जे इन्स्ट्रुमेंट जे असतात, जसं बासुरी आहे, फ्लूट आहे, त्यानंतर आपलं सेक्सोफोन असतो, पण त्याचे मोस्टली म्युझिक एवढं ऐकायला मिळत नाही आपल्याकडे. तर बासुरी एक एवढी लक्षात ठेवा की ही तुम्ही संध्याकाळच्या वेळी कधी पण हे प्ले केलं पाहिजे. मी कृष्णाचे बासुरीचं खूप सुंदर एक म्युझिक पीस आहे युट्यूबवर, तो तुम्हाला फॉरवर्ड करेल. ठीक आहे, हे एवढं फॉलो करायचं आहे म्युझिक पार्ट हे. आता तिसरी गोष्ट आहे, तिसरं म्हणजे रीडिंग लिटरेचर, म्हणजे कुठलं पुस्तक वाचायचं आहे त्याचे सगळे आपण रूल्स लिहिलेले आहेत. ठीक आहे, यामध्ये तुम्ही कुठलंही जसं स्वामी चरित्र वाचू शकता, गुरुचरित्र पारायण करू शकता, तुम्ही गीता वाचू शकता. कोणाला म्हणजे असं जर तुम्हाला वाटतं की एखाद्या धर्माबद्दल नाही वाचायचंय, इवन मी काही ख्रिश्चन्स नाही सांगते की तुम्ही बायबल परत वाचायला घ्या. तुम्हाला प्रेग्नन्सी मध्ये जेव्हा तुम्ही वाचायला, तुम्हाला लक्षात येईल की हे पॉइंट तुम्हाला आज समजले, इतक्या वर्षांपासून वाचत होते तरी तेव्हा नाही समजले, आज समजले. असं होतं थोडंसं. ठीक आहे, त्यानंतर रामायण जरी वाचलं तुम्ही तरी चालेल. कुठल्याही देवाच्या कथा ज्या आहेत की ज्या तुमचा विश्वास आहे की या घडलेल्या आहेत त्या वाचा, किंवा हे नसेल कुठलं आवडत तर कादंबरी एखादी वाचली तरी चालेल.
त्यानंतर चौथा पॉइंट जो आहे वीक बाय वीक मंत्र, म्हणजे दर आठवड्याचा मंत्र. हाही आपण पॉइंट डिस्कस केलेला आहे. ते तुम्ही प्रॉपर, मी तुम्हाला ते लिटरेचर पूर्ण देऊन टाकेल, ते तुम्ही म्हणायचं आहे. ठीक आहे. पाचवा आहे मेडिटेशन करायचं. तर मेडिटेशन करायचं म्हणजे काय माहितीये का, बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं की आपल्या मेंदूमधले, डोक्यामधले सगळे विचार बंद करणे म्हणजे मेडिटेशन, हो की नाही. सगळा विचार म्हणजे आपण कोणी जर सांगितलं मेडिटेशन करा तर आपण काय करतो की शांत बसतो आणि विचार बंद करायचा प्रयत्न करतो. मग बंद करण्यासाठी काय करावं लागतं, शिफ्ट करतो आपण पटकन. हा विचार आला की लगेच शिफ्ट करतो, तो विचार आला की शिफ्ट करतो, आणि मग एक स्टेट येते की जेव्हा आपण काहीच विचार करत नाहीयेत. ठीक आहे. तर प्रेग्नन्सीमध्ये अशा प्रकारे मेडिटेशन नाही करायचं आहे. प्रेग्नन्सीमध्ये मेडिटेशन म्हणजे असं करायचं आहे तुम्हाला की तुम्ही कुठल्याही एका गोष्टीचा इतका मन लावून विचार करताय, जसं स्वयंपाक बनवताय ना, तर त्याच्यात तुम्ही फुल एंगेज होऊन तुम्ही स्वयंपाक बनवला पाहिजे. ठीक आहे. एखादी भाजी बनवताना खूप मन लावून भाजी बनवायची, पिक्चर बघता खूप मन लावून बघणं, किंवा तुम्ही स्वतःच्या फ्युचरचा विचार करत आहात, किंवा तुम्ही तुमचं काही एज्युकेशन जे काही झालेलं आहे त्याचा विचार करत आहात, टॉपिकचा एखादा विचार करत असाल, तर मन लावून करणं त्याला मेडिटेशन म्हणतो आपण. हे करायचं आहे. एक गोष्ट लिहून ठेवा याच्यामध्ये मेडिटेशन मध्ये, की जर जमलं तर ब्रह्ममुहूर्तावर मेडिटेशन केलं तर ते खूप चांगलं असतं. साधारण ब्रह्ममुहूर्त तुम्ही जर गुगल सर्च वगैरे केलं तर लक्षात येईल तुम्हाला. साधारण 3 ते 4च्या मधला जो पिरियड असतो तो असतो ब्रह्ममुहूर्त. त्याचं महत्व हे असतं की दिवसभर आपल्या शरीरातले केमिकल, हॉर्मोन जे काही मी बोलले ना, ते दिवसभर चालू असतात. ठीक आहे. तयार होणं, बनणं वगैरे हे सगळं दिवसभर चालू असतं. पण मेंदू मधून जे हॉर्मोन्स येतात त्याचा एक विशिष्ट टाइम असतो. ठीक आहे. आणि तो टाइम जो आहे तो म्हणजे सकाळी साधारण एक 5-6च्या दरम्यान, 4 ते 6च्या पिरियडच्या मध्ये हा जो टाइम असतो त्यावेळी, आणि ते पण जेव्हा तुम्ही कंप्लीट झोप घेता तेव्हा, त्यावेळी हे मेंदूमधले जे हॉर्मोन आहे, पिट्युटरी हॉर्मोन, पिट्युटरी ग्लँड जे असतं ते हॉर्मोन तुमचं केमिकल शरीरामध्ये सोडतं. तर तुम्हाला त्याच्या अगोदर तुम्हाला एक साधारण 3-4ला जर जमलं तर बरं, म्हणजे इट इज नॉट कंपल्सरी, 3चा अलार्म लावून ठेवायचा आणि उठून बसायचं, कुठलाही एक छान मस्त म्युझिक लावायचं, 15 मिनिट फक्त बसून राहायचं आणि मग परत झोपून जा. छान झोप येईल. ठीक आहे. आणि हे यासाठी करायचं की आपली पूर्ण प्रेग्नन्सी हॉर्मोनवरच आधारित आहे. हॉर्मोन्सच कंट्रोल करते प्रेग्नन्सी. मग सकाळचे हॉर्मोन्स जे तुम्हाला शरीराला भेटणार आहेत ते चांगले भेटले पाहिजे. ठीक आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर जर करता आलं तर खूप छान. आणि नाही जमलं तर ऍटलीस्ट 6 वाजता उठा, 6 ते 6:15 फक्त, किंवा 5 मिनिट 10 मिनिट बसायचं शांततेत, काहीतरी कुठल्या तरी एका गोष्टीचा विचार करायचा आणि मग झोपून जायचं. ठीक आहे. किंवा जे तुम्ही काल वाचलेलं असेल त्याचा विचार करायचा आणि परत झोपून जायचं, किंवा यू कॅन कंटिन्यू युअर रुटीन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे भजन, सत्संग, जे की आम्हाला फारसं काही आवडत नाही. बट यामध्ये काय करायचं आहे ना तुम्हाला, की थोडीशी रुची निर्माण करायची आहे तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा असंही होऊ शकतं की आम्हाला हे जे संत आहेत त्यांचं नाही आवडत, किंवा हे जे बोलतात ते खूप प्रॅक्टिकल पॉइंट्स असतात ते नाही आवडत, हे बोलतात ते खूप स्ट्रॉंग पॉइंट्स असतात नाही आवडत. कुठल्याही संताचं लेक्चर, मी फॉर एक्झाम्पल माझा एक्सपिरियन्स सांगेल तुम्हाला. सद्गुरू जे आहेत, जग्गी वासुदेव जे स्वामी जे आहेत, ठीक आहे, त्यांचं ईशा फाउंडेशन म्हणून आहे. तर त्यांचे काही लेक्चर्स जे असतात ना ते खूप प्रॅक्टिकल असतात. इंग्लिशमध्ये मला मराठी फारशी कधी काही समजली नाही आणि प्रॉपर कनेक्शन कधी झालं नाही, म्हणून मी इंग्लिशमध्येच पहिल्यापासून ऐकलेले आहे. तर त्यांचे कसे प्रॅक्टिकल पॉइंट्स असतात, आपण ते ऐकले की आपला एक दृष्टिकोन बदलून जातो. सेम वे बऱ्याच वेळा तुम्हाला ब्रह्मकुमारीचे जे असतात, शिवानी दीदीचे लेक्चर्स, ते पण तुम्ही ऐकले तर एखाद्या विशिष्ट टॉपिकवर असलं की तुमचा एक पर्स्पेक्टिव्ह बदलतो, एक काहीतरी तुम्हाला नवीन शिकायला मिळतं. तेवढं ऐकायचं आणि यू कॅन कंटिन्यू युअर डेली रुटीन. ठीक आहे. रोज सकाळी तुम्हाला ना मुरली म्हणून, ब्रह्मकुमारीचा ना मुरली म्हणून एक व्हिडिओ पण येतो, युट्यूबवर मिळतो, आणि त्यामध्ये कुठल्या तरी एका टॉपिकवर त्यांनी
सांगितलेलं असतं, हे डेली येतात. तसेच प्रत्येक जे कोणते संत आहेत, धर्मगुरू आहेत, तर त्यांचे तुम्हाला प्रत्येक चॅनलवर, युट्यूबवर, तुम्हाला सगळीकडे फेसबुकवर वगैरे व्हिडिओज मिळतील. आपला विश्वास ज्यांच्यावर आहे त्यांचे फक्त 2 शब्द ऐकायचे. नाही जमलं ना तर काय करायचं, घरी आपल्या सासूबाई आहेत, ठीक आहे. सगळ्यात चांगली गोष्ट, सासूबाईंना म्हणायचं मला काहीतरी एखादं चांगलं सांगा की मी काय केलं पाहिजे. आता हे आपल्याला बिलकुल ऐकायची इच्छा नसते कधी कधी, पण त्यांना बोलायला लावायचं, ठीक आहे. आणि मग प्रेग्नेन्सी मध्ये काय होतं ना, प्रेग्नेन्सी मध्ये राग जास्त पटकन नाही येत. आपण जर ठरवलं तर आपण सेन्सिटिव्ह होतो, पण एक प्रॉपर लॉजिकल थिंकिंग डेव्हलप झालेलं असतं. त्यामुळे बोलायचं त्यांना की तुम्हाला काय आवडलं होतं, किंवा मी पहिल्यांदा आले तुम्हाला तेव्हा काय फिलिंग आलं, यावेळी कसं वाटलं तुम्हाला, तुमच्या प्रेग्नेन्सी मध्ये काय चांगला अनुभव आला, तुमच्या बाळाला तुम्ही पहिल्यांदा हातात घेतल्यानंतर तुम्हाला कसं फिलिंग आलं. तसं आपल्या जवळ जे कोणी आहेत वडीलधारी, किंवा तुमची फ्रेंड आहे, तुमची बहीण आहे, तर तिला म्हणायचं की मला तुझ्या लाईफ मधला सगळ्यात चांगला इन्सिडेंट एक्सप्लेन करून सांग, ठीक आहे. आणि जेव्हा ती हे एक्सप्लेन करेल ना, तेव्हा तुम्हाला एक खूप चांगली फिलिंग येईल. सत्संग म्हणजे काय आहे की फक्त एक चांगला ट्रस्ट वर्दी जी व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती, त्यांच्यासोबत 2 गप्पा मारल्या, 2 गोष्टी ऐकल्या त्यांच्याकडून की संपलं. भजनच केलं पाहिजे, देवाचंच पाहिजे असं काहीच नाहीये. म्हणून रोज कोणाला ना कोणाला भेटा. तुमचे ठीक आहे आता कोविड कंडिशन आहे, सगळं आहे, पण नाही जमलं भेटायला तर फोन करा. ठरवा आज मी माझ्या काकूला कॉल करणार, आज मी माझ्या मावशीला कॉल करणार, हे करणार, आणि सांगून ठेवायचं मला सांगितलंय सगळं चांगलं चांगलं ऐकायचं, म्हणजे ते चांगलंच सांगतील, ठीक आहे. सो हे करणं, लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवणं, सोशली ऍक्टिव्ह राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे प्रेग्नेन्सी मध्ये, ठीक आहे. एवढं. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट आहे जी खूप इंटरेस्टिंग आहे, ती म्हणजे वूम्ब टॉकिंग, म्हणजे गर्भविद्या, म्हणजे गर्भ संभाषण. तर गर्भाशी संभाषण करायचं आहे आपल्याला. तर आता तुम्ही म्हणाल ऐकू तर येत नाही गर्भाला, मग आपण कसं काय संभाषण करणार, आणि ते का करायचं. ते यासाठी नाही करायचं की तुम्ही जे सांगाल ते बाळाला समजेल, बाळ खूप हुशार होईल, नाही, तसं नाही करायचंय. तुम्हाला का करायचंय हे सगळं, कारण बाळाचा जेव्हा जन्म होतो ना, तुम्हाला सगळे सांगतील बरं, म्हणजे तुम्हाला तुमची आजी आई वगैरे हे पण विचारतील नंतर, डिलिव्हरी नंतर, की बाळ झाल्यानंतर, बाळाला हातात घेतल्यावर विचारतील की तुला वाटतंय का आता हे बाळ तुझं आहे, आणि जे मातृत्वाची जी फिलिंग असते ती येते का, किंवा तुला आई झाल्यासारखं वाटतंय का. तर बिलीव्ह मी, पहिले 2-3 महिने कोणालाच हे वाटत नाही. त्यांना फक्त हे असं फिलिंग येतं की बाळ आहे, बाळ उठलं, आता मला परत उठावं लागेल, फीड करावं लागेल, मग तेच, म्हणजे ते एक टेन्शनच पूर्ण 2-3 महिने असतात, ठीक आहे. सो हे खूप जे आपण सगळे टाकतात ना, माय बेबी, हे बेबी, ते बेबी, सगळं ते सोशल मीडियावर, प्लीज 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 बिलीव्ह करायचं नाही. सगळं खोटं असतं. आता फोटो टाकतील, नंतर म्हणतील की उगीच प्रेग्नेन्सी झाली, उगीच बाळ आलं, मला हे करायचं होतं, ते करायचं होतं, असं फिलिंग येतं, ठीक आहे. सो बी प्रॅक्टिकल. आणि डिलिव्हरी नंतर लगेच तुम्हाला जर ही फिलिंग येऊ द्यायची असेल, तर तुम्हाला काय करायचंय की डिलिव्हरीच्या अगोदर प्रेग्नेन्सी मध्ये तुम्हाला फक्त एवढं हे बोलायचं आहे बाळाशी. काय बोलायचंय की प्रत्येक काम करताना, चला आता आपण जेवण करूया, चला आपण आता पराठे खाऊयात, तुला आता काय पाहिजे, ओके, पाणी प्यायचं का, चला आता आपण पाणी पिऊ, ठीक आहे. बाळ, मुलगा, मुलगी असं नाही गृहीत धरायचं, ठीक आहे. PCPNDTच्या अगेन्स्ट आहे हे. तर त्यामुळे बाळाचं जेंडर काही असो, पण न्यूट्रल जेंडरनेच आपण बोलायचं आहे की बाळ काय खायचं, तर तुला काय खायची इच्छा होते, चल आता मला वाटतंय की आपण मिठाई खाल्ली पाहिजे, मला वाटतं पाणी पिलं पाहिजे, चल चहा प्यायचं का, आपण साखर पाहिजे, म्हणजे स्वतःशी गप्पा मारा. त्याने काय होणार ना की तुम्हाला कुणाची दुसऱ्यांची गरज नाही पडणार. प्रेग्नेन्सी मध्ये कितीतरी जणी मला हे सांगतात की माझे मिस्टर जे आहे ते मला टाइम देत नाही, वेळ देत नाही, सगळे आपल्या कामात बिझी असतात आणि मग मी बोर होते. तुम्ही बोर व्हायला तुम्ही एकट्या नाहीच आहेत ना, बाळ आहे ना तुमच्या सोबत, ओके. मग बाळाशी तुम्ही बोलत जर राहिल्या तर एक चांगला नॅचरल बॉन्ड तयार होईल. आणि दिस इज द ओनली टाइम, बघा थोडंसं वाटतं जरा स्ट्रॉंग, जे म्हणतो हार्श रियालिटी जी असते ना, कडू सत्य जे असतं ते म्हणजे की प्रेग्नेन्सी पर्यंत सगळे काळजी घेणार आहेत, ठीक आहे. एकदा डिलिव्हरी झाली की बाळाला सगळे घेतात, इकडे तिकडे घेऊन मिरवतात, पण आईला कोणीही बघत नाही. आणि त्यावेळी काय होतं ना
की प्रेग्नेन्सी ब्लूज म्हणजे प्रेग्नेन्सी पोस्ट पार्टम डिप्रेशन, ठीक आहे, हे प्रत्येक स्त्रीला येतं. काहींमध्ये तो खूप जास्त प्रमाणात येतं, आम्हाला ट्रीटमेंट द्यावी लागते, ठीक आहे. म्हणून एकटीशी स्वतःशी बोलायची सवय लावायची, स्वतः बिझी राहायची सवय लावायची. जे काही तुम्ही प्रेग्नेन्सी मध्ये फॉलो केलेलं आहे रुटीन, तो रुटीन तुम्ही डिलिव्हरी नंतरही फॉलो करायचा आहे. फक्त फरक एवढा आहे की आता तुम्ही एकटे आहात, पण तुम्हाला सवय झालेली आहे. सो यू विल नेव्हर फील दॅट यू आर अलोन, ठीक आहे. तर त्यामुळे गर्भसंभाषण करणं, स्वतःशी बोलणं आणि स्वतःमध्येच गुंतून राहणं हे खूप गरजेचं आहे. प्रेग्नेंट लेडी ही कधीच एकटी नसते, एकटं समजायचंच नाही. कोणी नसलं तर उलट छान आहे म्हणायचं, चला आता मी म्युझिक ऐकणार, मी हे करणार, मी ते करणार, असं म्हणायचं, ठीक आहे. देन आता यासाठी ना इवन मी पण एक ऍप मध्ये मी हेल्प केलेली आहे. डाएट आणि एक्सरसाइजच्या काही गोष्टी मी त्यामध्ये सांगितलेल्या आहे. गर्भसंस्कार ऍप आहे. तर तो ऍप जो आहे त्यामध्ये कसं आहे की तुम्ही एकदा रजिस्टर झाले, 3-4 दिवसाचं ट्रायलही मिळतं बरं, म्हणजे यू कॅन ट्राय दॅट. एक फ्री ट्रायल असतं त्यांचं 4-5 दिवसांचं. आणि त्यामध्ये कसं ना रोज 12 ऍक्टिव्हिटीज येतात. मग 12 ऍक्टिव्हिटीज मध्ये काय आहे की रोज एक सत्संग राहणार, रोज एक कोडं राहणार, रोज एक गोष्ट राहणार. आज हे एक आयटम आहे, हे असं असं बनवायचं, त्याची रेसिपी राहणार. परत रोज एक व्हिडिओ राहणार बाळाबद्दल, एक्सरसाइज कुठली केली पाहिजे, आज कुठलं आसन करायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन राहणार. म्हणजे तुम्हाला काय ना, ती शाळाच राहते तुमची. ती रोज 12 ऍक्टिव्हिटीज राहणार. आता मी जर तुम्हाला सगळं मटेरियल घरी दिलं ना, बिलीव्ह मी, तुम्ही त्याचं 25% पण नाही वाचणार. कारण आपल्याला ती सवय जास्त एकाच वेळी आलं ना की आपण नाही करत मग, ठीक आहे. म्हणून तुमचे जे काही तुम्ही रेझोल्युशन बनवता ते पण छोटं छोटंच, की मी फक्त 5 मिनिट योगा करणार, 5 मिनिट हे करणार, मगच ते पूर्ण होईल, ठीक आहे. तर सेम वे या ऍप मध्ये कसं ना, रोज ऍक्टिव्हिटीज नवीन येतात, 12 ऍक्टिव्हिटीज. त्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही 1 किंवा फार फार तर 2 दिवसात कम्प्लीट करायच्या. 3 दिवसानंतर ते गायब होऊन जाणार. आणि कालची ऍक्टिव्हिटी आज करून नाही चालत, आजच्या आजच केलं पाहिजे. त्यातली त्यात आम्ही अजून काय त्यामध्ये टाकलेलं आहे की 12-1 वाजले आणि तरी तुम्ही काहीही नाही केलं, तर मग तुम्हाला एक मेसेज येतो बाळाकडून की आई तू माझ्यासाठी वाचलेलं नाहीयेस, आई तू मला एक गोष्ट वाचून दाखव, आई तू माझ्यासाठी काहीतरी, मला हे खायचं आहे आणि तू मला हे बनवून दे. तर समवेअर काय होतं ना की तुम्हाला असं वाटतं की बाळ आपल्याला सांगतं म्हणजे केलंच पाहिजे ना. सो तसं फिलिंग येतं. तर हे ऍप जर तुम्हाला वाटलं ना, तर हे तुम्ही ऍपही डाउनलोड करू शकता. इन्फॉर्मेशन जी काही हवी आहे ती मला विचारा, मी सांगेल तुम्हाला. आणि याच्या थ्रू काय होतं ना की ऍप जरी नसेल, म्हणजे आता हे कसं इन जनरल काय, तुम्हाला पूर्ण दिवसाचं एक टाइम टेबल बनवायचं आहे. मी सकाळी हे करणार, नंतर हे करणार, नंतर असं करणार, तसं करणार. म्हणजे सगळे घरातले बघून ना सरप्राईज पाहिजे की तुम्ही अचानक कसे काय एकदम सगळं स्वतःच सगळं हे करायला लागले, ओके नाही. तुमचं हॅपीनेस कोणावर डिपेंडंट राहू द्यायचं नाहीये प्रेग्नेन्सी मध्ये, कारण त्याने काय होणार, निराशा पण बऱ्याच वेळा येते. तर तुम्ही प्रेग्नेंट आहात, पूर्ण घर नाहीये प्रेग्नेंट, म्हणून आपली काळजी आपणच घ्यायची आहे, ठीक आहे. बाकी आता यामध्ये ना आपण ऑलमोस्ट आता हे पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे आपण, ठीक आहे. जे काही स्पिरिच्युअलिटी मध्ये असतं, अध्यात्मामध्ये असतं, आपण हे पूर्ण केलेलं आहे. सगळे आता अनम्यूट होऊ शकता आणि आपण यामध्ये ना डिस्कशन करू की तुम्हाला कुठे काय काय प्रॉब्लेम्स येतात, काय अजून डिस्कस करायची इच्छा आहे ते मला सांगू शकता. चलो बोला सगळे, सगळे एक तर ना व्हिडिओ ऑन करा प्लीज. रत्ना, सुकन्या, रवीना, गीता, सोनाली. बरं एक गोष्ट सांगा मला की कोण घरी गाऊन घालून बसतं? साधी सगळ्यात खराब कपडे कोण घरी घालून बसतं? एव्हरीवन, मी पण तेच करायचे. तर हे आजपासून कधीच करायचं नाहीये, ठीक आहे. आता मी ही छान मस्त एक राणी कलरची छान साडी नेसलेली आहे, ठीक आहे. मी असंही नॉर्मल एक ड्रेस घालून बसू शकले असते ना. सो वाय आय एम नॉट डुईंग दिस इज बिकॉज की आपण जेव्हा